नमस्कार, या नवीन व्हिडिओमधून पुन्हा आपल्या सर्वांचं स्वागत करतो। तर PSLM या कोर्ससाठी राज्यातील सर्व शाळांचे जे मुख्याध्यापक आहेत आणि भविष्यामध्ये मुख्याध्यापक होऊ इच्छिणाऱ्या उपशिक्षकांसाठी शालेय नेतृत्व आणि व्यवस्थापन या ऑनलाईन कोर्ससाठी रजिस्ट्रेशन निपा या वेबसाईटवरती करण्यास सांगितलेलं होतं आणि जो काही 8 मॉड्यूलचा कोर्स आहे तो आपल्याला पूर्ण करावा लागणार आहे। त्याच्यानंतर आपल्याला त्याची सर्टिफिकेट्स आहेत ते मिळणार आहेत। आता हे रजिस्ट्रेशन डिसेंबर महिन्यात सुरू झालेलं आहे आणि कोर्स सुद्धा डिसेंबर महिन्यापासून सुरू करण्यात आलेला आहे। या ठिकाणी एक कोर्स हा 6 तासांचा आहे। तुम्ही एक कोर्स 6 तासामध्ये पूर्ण करू शकता। म्हणजे तुम्हाला जे 8 कोर्स आहेत तर ते 4 ते 5 दिवसामध्ये पूर्ण करता येतात। आता या कोर्ससाठी रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करायचं आहे तर या संदर्भातील आपण संपूर्ण एक सविस्तर असा व्हिडिओ बनवलेला आहे। तर त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहून रजिस्ट्रेशन करायचं आहे। आता या ठिकाणी रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्याला कोर्स कशा पद्धतीने सुरू करायचा आहे। कोर्स सुरू केल्यानंतर आपल्याला स्टडी मटेरियल कुठे मिळेल, स्टडी मटेरियल त्याच्यानंतर आपल्याला जे काही MCQ आहेत म्हणजे प्रश्न आहेत ते सोडवायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला जे सर्टिफिकेट आहे ते मिळणार आहे। तर या संदर्भातील सविस्तर आणि संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळेल। त्याच्यामुळे तुम्ही रजिस्ट्रेशन करून या ठिकाणी तुमचे जे काही कोर्स आहेत ते पूर्ण करू शकता। मोबाईलवरती सुद्धा तुम्हाला हा कोर्स पूर्ण करता येणार आहे। तर यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। तर या ठिकाणी रजिस्ट्रेशन तुम्ही PSLM.nipa.ac.in या वेबसाईटवरती केल्यानंतर या ठिकाणी लॉग इन करायचं आहे। रजिस्ट्रेशन करण्यासाठी रजिस्टर या बटनचा वापर करून तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता आहे। आता जर अशा प्रकारे तुम्हाला हा कोर्स पूर्ण करायचा असेल, अशा प्रकारे तुमच्या मोबाईलची स्क्रीन तुम्ही काय करायचे आडवी करायची आहे किंवा या ठिकाणी जे काय 3 डॉट दिसत आहे याच्यावरती जर क्लिक केलं तर खाली या ठिकाणी डेस्कटॉप मोड याच्यावरती टिक करायचं आहे। म्हणजे तुम्हाला अशा प्रकारे या ठिकाणी डेस्कटॉप व्ह्यू मध्ये तुमचा जो काही कोर्स आहे तर तो पूर्ण करता येईल। वेबसाईट अशा प्रकारे तुम्हाला दिसणार आहे। तर अशा प्रकारे या ठिकाणी डेस्कटॉप मोड याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे जी स्क्रीन आहे तर ती दिसणार आहे। आता या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला रजिस्ट्रेशन केल्यानंतर लॉग इन करायचं आहे। युजर नेम आणि पासवर्ड टाकून या ठिकाणी तुम्ही लॉग इन करायचं आहे। लॉग इन याच्यावरती क्लिक केल्यानंतर लॉग इनचं पेज ओपन होईल। आता लॉग इनचं पेज ओपन झाल्यानंतर तर लॉग इनचं पेज या ठिकाणी ओपन होईल। या ठिकाणी तुम्ही जो काही युजर नेम टाकलेला आहे किंवा ईमेल आयडी टाकलेला आहे तो या ठिकाणी इंटर करा आणि जो पासवर्ड तुम्ही रजिस्ट्रेशन करत असताना टाकला तर तो पासवर्ड या ठिकाणी इंटर करायचा आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी लॉग इन याच्यावरती क्लिक करायचं आहे। आता या ठिकाणी आपण लॉग इन याच्यावरती क्लिक करू। लॉग इन याच्यावरती क्लिक केल्याबरोबर या ठिकाणी लॉग इन होणार आहे। तुमचं नाव या ठिकाणी तुम्हाला वरती पाहायला मिळेल। आता या ठिकाणी माझं नाव दिसत आहे। आता या ठिकाणी ज्या काही गोष्टी आहेत त्या समजून घ्या। आता या ठिकाणी जर तुम्ही एक ॲरो दिसत आहे याच्यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर या ठिकाणी प्रोफाईल, श्रेणी, संदेश आणि चेंज पासवर्ड आणि लॉग आउट अशा प्रकारचे ऑप्शन दिसत आहेत। आता या ठिकाणी जर तुम्हाला पासवर्ड चेंज करायचा असेल तर तुम्ही चेंज पासवर्ड तर याचा वापर करू शकता। आता तुमची प्रोफाईल चेंज करायची असेल, प्रोफाईलमध्ये काय बदल करायचा असेल तर प्रोफाईल याच्यावरती आपण क्लिक करायचं आहे। प्रोफाईल याच्यावरती क्लिक करून तुम्ही तुमच्या प्रोफाईलमध्ये जर काही बदल वगैरे करायचा असेल किंवा काही माहिती आपण भरलेली आहे तर हे या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे। तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण प्रोफाईलमध्ये जाऊन आपली माहिती चेक करू शकतो। त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला जो काही अभ्यासक्रम आहे तो सुरू करायचा आहे, कोर्स सुरू करायचा आहे। आता कोर्स सुरू करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला काही ऑप्शन वरती दिसत आहेत होम, त्याच्यानंतर आमच्याबद्दल आणि अभ्यासक्रम। तर हा या ठिकाणी जो काही अभ्यासक्रम हा टॅब आहे याच्यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर खाली या ठिकाणी पायाभूत अभ्यासक्रम तर असं दिसत आहे। याच्यावरती अजून जर क्लिक केलं तर तुमच्या समोर अशा प्रकारे एकूण 8 कोर्स ओपन होतात। पहिला कोर्स आहे शालेय नेतृत्व, एक दृष्टिक्षेप, स्वचा विकास दुसरा कोर्स आहे। त्याच्यानंतर अध्ययन अध्यापन प्रक्रियेचे परिवर्तन तिसरा। तर अशा प्रकारे एकूण 8 कोर्स या ठिकाणी तुम्हाला पूर्ण करायचा आहे। एक कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्हाला त्याचं सर्टिफिकेट 6 ते 7 दिवसामध्ये मिळून जाईल। आता या ठिकाणी हा जो काही अभ्यासक्रम आहे हा अभ्यासक्रम आपण ओपन केल्यानंतर आपल्याला पहिला कोर्स सुरू करायचा आहे। म्हणजे पहिला कोर्स आपण पूर्ण करू। तर यासाठी काय करायचं आहे, कोर्स 1 शालेय नेतृत्व एक दृष्टिक्षेप याच्यावरती क्लिक करायचं आहे। याच्यावरती क्लिक केल्यानंतर
तुमच्या समोर तो जो काय कोर्स आहे तो ओपन होईल। आता या ठिकाणी कोर्स 1 शालेय नेतृत्व 1 दृष्टिक्षेप, त्याच्यानंतर त्याची प्रस्तावना या ठिकाणी देण्यात आली आहे। या कोर्सची अध्ययन निष्पत्ती काय आहे, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे काही घटक आहेत ते काय आहेत हे तुम्हाला दिसतील। त्याच्यानंतर हा कोर्स पूर्ण करण्यासाठीचा कालावधी किती लागत आहे, 6 तास हे देण्यात आलेला आहे। त्याच्यानंतर अभ्यास आणि मूल्यांकन पद्धती काय आहे, त्याच्यानंतर कोर्स अध्यापिका कोण आहेत आणि टीम कोणती आहे ते या ठिकाणी पाहायला तुम्हाला मिळेल। आता या ठिकाणी आपल्याला जे काही स्टडी मटेरियल आहे तर ते या ठिकाणी आपल्याला ओपन करायचं आहे। त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी 2 ऑप्शन दिसत आहेत, स्टडी मटेरियल आणि MCQ। आता या ठिकाणी जे काही स्टडी मटेरियल आहे तर ते आधी आपण ओपन करायचं आहे, त्याचा अभ्यास आधी करायचा आहे, वाचन करायचं आहे। त्याच्यानंतर हे MCQ आपल्या या ठिकाणी सोडवायचे आहेत, म्हणजे या ठिकाणी तुमचा हा कोर्स पूर्ण होतो। म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या की एक कोर्स पूर्ण करण्यासाठी तुम्हाला 2 टप्प्यामध्ये हा पूर्ण करावा लागतो। पहिला आपला स्टडी मटेरियल अभ्यासायचं आहे आणि त्याच्यानंतर त्या स्टडी मटेरियलवरूनच तुम्हाला या ठिकाणी एक MCQ म्हणजे तुमची एक टेस्ट होती, एक परीक्षा होती 10 मार्काची, तर ती टेस्ट तुम्हाला पूर्ण करावी लागेल, म्हणजे हा एक कोर्स तुमचा पूर्ण होईल। अशा प्रकारे तुम्हाला 8 कोर्स पूर्ण करायचे आहेत। आपण आता हा जे काही स्टडी मटेरियल आहे तो ओपन करूया। त्यासाठी याच्यावरती आपण क्लिक करायचं आहे। या स्टडी मटेरियलवरती आपण क्लिक केलं की या ठिकाणी जो काही अभ्यासक्रम आहे तो ओपन होईल। आता या ठिकाणी ह्याच्यामध्ये जे काही घटक आहेत ते घटक या ठिकाणी दिसत आहेत। घटक पहिला आणि त्याच्यामधील उपघटक दिसत आहेत, घटक दुसरा त्याच्यामधील उपघटक या ठिकाणी दिसत आहेत। आपल्याला सर्व जे घटक आहेत ते ओपन करायचे आहेत। आता या ठिकाणी घटक पहिला आहे शालेय नेतृत्व समजून घेणे, तर याचा तुम्हाला अभ्यास करावा लागेल, वाचन करावं लागेल। त्याच्यानंतर खाली आलं की या ठिकाणी नेक्स्ट दिसत आहे, म्हणजे पुढचा उपघटक उघडण्यासाठी तुम्हाला परिभाषित नेतृत्व म्हणजे याच्यावरती क्लिक केलं की या ठिकाणी जो काही पुढचा उपघटक आहे तर तो ओपन होतो, तर तो अभ्यासायचा आहे। त्याच्यानंतर खाली आलं की या ठिकाणी आपल्याला नेक्स्ट याच्यावरती क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी जे काही सर्व घटक उपघटक आहेत ते अभ्यासायचे आहेत। या ठिकाणी तुमचा जो काही प्रोग्रेस आहे तर तो तुम्हाला या ठिकाणी वाढलेला दिसेल। अशा प्रकारे या ठिकाणी हा जो काही कोर्स आहे तर तो पूर्णपणे कोर्स आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचा आहे। जे सर्व घटक उपघटक आहेत तर ते या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचे आहेत। कोणताही घटक उपघटक आपल्याला स्किप करायचा नाही हे लक्षात घ्यायचं आहे। सर्व घटक उपघटक या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचे आहेत। आता जर या ठिकाणी तुम्हाला नेक्स्ट हे बटन दिसत नसेल तर डायरेक्टली या ठिकाणी जे काही घटक उपघटक दिसत आहेत याच्यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर सुद्धा तो घटक उपघटक या ठिकाणी तुम्हाला ओपन झालेला दिसेल आणि त्याचा तुम्ही अभ्यास करू शकता। त्याच्यानंतर जो काही आपला घटक राहिला असेल तर त्याच्यावरती क्लिक करायचा आहे। जो घटक आपला चालू असेल तर तो घटक त्या ठिकाणी डार्क काळ्या कलर मध्ये तुम्हाला ओपन झालेला दिसेल। या ठिकाणी आपण 2.2 हा घटक पाहत आहोत। दुसऱ्या घटकामधील तिसरा उपघटक मेंटल मॉडेल याच्यावरती क्लिक केलं की या ठिकाणी तो घटक या ठिकाणी ओपन होतो, तो घटक आपण अभ्यासायचा आहे। या ठिकाणी काही व्हिडिओज सुद्धा दाखवलेले आहेत, तर ते व्हिडिओज तुम्ही पाहू शकता, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला तो चांगला घटक समजणार आहे। अशा प्रकारे या ठिकाणी जे काही घटक उपघटक आहेत ते संपूर्णपणे आपल्याला अभ्यासायचे आहेत। तर अशा प्रकारे या ठिकाणी या कोर्समधील जे काही 3 आपल्याला घटक देण्यात आलेले आहेत ते सर्व घटक आपण अभ्यासायचे आहेत। त्याच्यानंतर या ठिकाणी एक्झिट बुक तर हा ऑप्शन दिसेल, तर याच्यावरती आपण क्लिक करायचं आहे एक्झिट बुक। तर आपण एक्झिट बुक याच्यावरती क्लिक करायचं आहे किंवा या ठिकाणी वरती आल्यानंतर या ठिकाणी माझे कोर्सेस याच्यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर या ठिकाणी जे काही प्रस्तावना आहे सुरुवातीची ती ओपन होते। आता प्रस्तावना ओपन झाल्यानंतर या ठिकाणी खाली यायचं आहे आणि या ठिकाणी स्टडी मटेरियल तर आपण या ठिकाणी अभ्यासलेलं आहे। आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे MCQ म्हणजे टेस्ट द्यायची आहे। टेस्ट देण्यासाठी आपण MCQ याच्यावरती क्लिक करायचं आहे। आता MCQ याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर 5 प्रश्न या ठिकाणी दिसतात। आता या ठिकाणी काय करायचं आहे, आता मी ही चाचणी आधीच सोडवलेली आहे। आता प्रत्येक टेस्ट सोडवण्यासाठी तुम्हाला 5 वेळा प्रयत्न करता येतो, म्हणजे अटेम्प्ट तुम्हाला 5 वेळा देता येतात। म्हणजे तुम्ही पहिला अटेम्प्ट केला त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त 5 गुण मिळाले तर तुम्ही दुसरा अटेम्प्ट देऊन या गुणांमध्ये सुधारणा करू शकता। अशा प्रकारे तुम्हाला 5 अटेम्प्ट देता येतात। तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स याच्यामध्ये मिळवायचे आहेत, म्हणजे 10 पैकी जर तुम्हाला 10 मार्क्स मिळाले तर त्यावेळेस तुम्ही ती टेस्ट थांबवू शकता, म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त 5 वेळा त्या गुणांमध्ये सुधारणा करता येईल। 5 वेळा तुम्हाला ती टेस्ट देता येईल। आता टेस्ट देण्यासाठी काय करायचं आहे, शेवटचा प्रयत्न चालू ठेवा, तर याच्यावरती
क्लिक करायचं आहे। याच्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमच्या समोर जे प्रश्न आहेत ते ओपन होतात। तर अशा प्रकारे या ठिकाणी प्रश्न आहेत आणि काय करायचं आहे, जे मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहेत प्रश्न वाचायचा आहे आणि या प्रश्नाचं जे उत्तर आहे त्याच्यासमोर काय करायचं आहे, आपल्याला अशी टिक करायची आहे। अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या ठिकाणी नोंदवायचं आहे। अशा प्रकारे या 5ही प्रश्नांची उत्तरे आपण दिल्यानंतर या ठिकाणी फिनिश अटेम्प्ट याच्यावरती क्लिक करायचं आहे। या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की एकदा का तुम्ही फिनिश अटेम्प्ट याच्यावरती क्लिक केले की तुम्हाला नंतर या प्रश्नांची उत्तरे बदलता येत नाही। त्याच्यामुळे या प्रश्नांची उत्तरे व्यवस्थित दिल्यानंतरच या ठिकाणी फिनिश अटेम्प्ट याच्यावरती क्लिक करायचं आहे। म्हणजे तुम्ही एक अटेम्प्ट केल्यानंतर तुम्हाला दुसरा अटेम्प्ट घेता येईल, परंतु तो अटेम्प्ट संपणार आहे। त्याच्यामुळे तुम्हाला लक्षात घ्या की या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी 5 अटेम्प्ट देता येतात। अशा प्रकारे या ठिकाणी तुम्ही ही जी काय चाचणी आहे ही चाचणी सोडवायची आहे। तर अशा प्रकारे या ठिकाणी ही चाचणी सोडून आपण सबमिट केल्यानंतर हा जो काही कोर्स आहे तो आपल्याकडून पूर्ण होईल आणि हा कोर्स पूर्ण झाल्यानंतर 7 ते 8 दिवसामध्ये आपल्याला याचं सर्टिफिकेट उपलब्ध होईल। आता हा कोर्स पहिला कोर्स आपण पूर्ण केला आहे, चाचणी सोडवली आहे। त्याच्यानंतर आपल्याला दुसरा कोर्स सुरू करायचा आहे। यासाठी आपण या ठिकाणी डॅशबोर्ड हा जो काही ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करायचा आहे। याच्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी चेंजेस दॅट यू मे नॉट बी सेव्ड अशा प्रकारे मेसेज तुम्हाला येईल। तर लिव्ह असं या ठिकाणी म्हणा, म्हणजे या ठिकाणी तुमचा जो काही कोर्स आहे तो एक्झिट होईल। आता या ठिकाणी तुम्हाला पहिला जो काही कोर्स आहे तो तुम्ही पूर्ण केला आहे। दुसरा कोर्स सोडवण्यासाठी तुम्हाला कोर्स 2 याच्यावरती क्लिक करायचं आहे। याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर दुसरा जो काही कोर्स आहे त्याची प्रस्तावना या ठिकाणी ओपन होईल। पहिल्या कोर्स प्रमाणेच या ठिकाणी प्रस्तावना असेल, अध्ययन निष्पत्ती, घटक किती आहेत, त्याच्यानंतर कालावधी किती लागेल यासाठी संपूर्ण माहिती या ठिकाणी दिसेल। त्याच्यानंतर या ठिकाणी आपलं जे काही स्टडी मटेरियल आहे ते सुरुवातीला ओपन करायचं आहे। लक्षात घ्या की या ठिकाणी स्टडी मटेरियल ओपन केल्याशिवाय या ठिकाणी आपल्याला जे काही MCQ आहे तर ते सोडवता येत नाही, म्हणजे चाचणी देता येत नाही। तुम्ही ज्यावेळेस स्टडी मटेरियल या ठिकाणी सोडून पूर्ण कराल तर त्यावेळेस या ठिकाणी टिक येते आणि टिक आल्यानंतरच या ठिकाणी MCQ म्हणजे चाचणी सोडवता येते। आता आपण स्टडी मटेरियल या ठिकाणी ओपन करूया आणि त्याच्यानंतर आपल्या या ठिकाणी जी काही चाचणी आहे तर ती सोडवता येणार आहे। तर अशा प्रकारे या ठिकाणी जो काही कोर्स 1 आहे तो कोर्स सोडवल्यानंतर कोर्स 2, 3, 4, 5, 6, 7, 8 अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी जे 8 कोर्स आहेत तर ते पूर्ण करायचे आहेत। 8ही कोर्सचे तुम्हाला जे सर्टिफिकेट्स आहेत, प्रमाणपत्र आहेत तर ते मिळणार आहेत। तर अशा प्रकारे या ठिकाणी हा जो काही PSLM कोर्स आहे तर त्याचे तुम्हाला हे 8 मॉड्यूल्स पूर्ण करायचे आहेत। एका मॉड्यूलसाठी किंवा एका कोर्ससाठी 6 तासांचा कालावधी लागतो। तर या ठिकाणी तुम्ही 4 ते 5 दिवसामध्ये सुद्धा हे 8 जे काही कोर्स आहेत ते पूर्ण करू शकता। तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून PSLM कोर्स विषयी जे काही स्टडी मटेरियल आहे ते कशा प्रकारे आपल्याला उघडायचं आहे, चाचणी कशा प्रकारे सोडवायची आहे आणि सर्टिफिकेट्स तुम्हाला किती दिवसामध्ये मिळतील या संदर्भातील माहिती सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिली आहे। जर अजून तुम्हाला काही या संदर्भात अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा, त्या संदर्भात तुमचं शंकांचं निरसन केलं जाईल। तर व्हिडिओ आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। भेटूया पुढील व्हिडिओमधून, तोपर्यंत धन्यवाद।